नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. भात जोडून झालेला आहे, तर आता वारून घेते. हवा नाही त्याच्यामुळं फॅनवर घ्यायलाच पाहिजे, कारण का एवढा पाखरण्यामध्ये पाखरून पण चांगला निघतो, पण ते पाखरण्यामध्ये वेळ जास्त जातो. त्याच्यामुळं फॅनवरच वारून घेते. मी काय खडा वगैरे असला तर ते टिपून टाकते. परत पाकडायला नको, परत पाकडायला नको. खडा दिसला तर एक एक टिपून टाकते. परत डाळ नेता वेळी पाकडायला लागतो ना. आता एकदमच साफ करून ठेवते, परत पाकडायची गरज नाही. टाईम भेटला की दळून आणते. बघा, मल्ली झोडता वेळी नारळ ठेवतो ना आपण मल्लीला. भात वारून झाला का तो नारळ वाढवायचा असतो, तर ह्याच्यावर भातावर फुलं ठेवायची आणि अगरबत्ती लावून फुलं हे बघा ठेवायची. अशी 5-7-8 फुलं ठेवायची लाईनशीर, आणि नंतर मग अगरबत्ती ओवाळायची. आणि आता नारळ फोडते. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मग नारळ फोडायचा. देवाचा मानपान आहे तो देऊन टाकायचा. हे बघा, नारळ वाढवते. हे बघा, पाकडून झाले. आता पिशव्या भरून घेऊया. बघा, पिशव्या भरतो. घरात नेऊन ठेवते, कारण इथं बाहेर कोंबड्या फोडून टाकतील पिशव्या, कावळे कोंबड्या.